तर राम राम मंडळी, जय खानदेश. तुमच्यासाठी मस्त रेसिपी लिहून जर तुमले पण चिकन भरपूर आवडत असेल ना, काय 30 भाजी करीशील खातस. हा चिकन सुक्का एकदा ट्राय करा यार. डाय हॉटेलમાં जाणं बंद करशात, घरीच बनई खाशात एवढी गॅरंटी मी देस. त्यांच्यासाठी चिकन लेवाना अर्धा किलोला 1 किलोला कितला बी किलोला त्याला स्वच्छ धुई लेवाना एकदम 4-5 पाण्यातून. त्यांना अद्रक लसण पेस्ट टाकाना भरपूर मात्रामा, इतला बी नाही बरं का जास्त. त्यांना चटणी टाकाने, तिखट टाकानं म्हणजेच हळद टाकाने, काळी मिरी पावडर टाकाने, अशी नशीन तरी चाली. त्यानंतर मीठ टाकले आणि 2 छोटे वाटी दही टाकेले. सगळं मिक्स करले ना, निंबू पण टाका, सॉरी निंबूनं रस. सगळं मिक्स कर देणं. याला अर्धा तासासाठी साईडला ठेवा. 15 मिनटं जरी ठेवा तरी चालेल. गॅस ऑन करा, कढई ठेवा, तेल टाका, लांबा लांबाची दिशेन कांदा टाका, कायाला गोरा करा, सॉरी गोराला काया करा. काया वही घ्या, त्याला काढल्या. काया कांदा असले मिक्सरना भांडामा टाका आणि मी ना भिजीशीन टाकेलं होतात काजू बदाम, त्या टाकात मी 5-5 लिहितात काजू पण बदाम पण अर्धा तासासाठी भिजेलं होतात मी पाणीमा, त्या टाके दिनात. आणि बदाम नाही ना साल काढले वाना, त्यांना दही टाके छोटी वाटी आणि पिसली ना साईडला दिना मसाला. त्यानंतर ना तेल टाका कढईमा, खडा मसाला जे आपण असेल ते टाका, जिरे टाका आणि त्यांना चिकन टाकी द्या जे आपण तेच मग अशी अर्धा तासपूर्वी मॅग्नेट करेल होतं ना, मॅग्नेटच म्हणतात ना काय माहीत नाही मला, पण जे पण लायलं होतं ना ते टाकी द्यावा ना. आणि याला ना पाणी सुटं मग घाबरान नाही. पूर्ण पाणी कोरडं वाचतोपर्यंत त्याला राहू द्यावा ना. त्यांना 50% शिजत असते स्वतःला अंगणं पाणीवर. त्यांना चटणी टाका, गरम मसाला टाका, हळद टाका, धना पावडर टाका, असं टाकीशीन सगळा मसाला फ्राय करा 1-2 मिनटापर्यंत. सगळं ना 1-2 मिनटापर्यंत छान फ्राय होई गे ना, छान वास यायला लागे ना मसालाच ना. त्यांना जो मसाला आपण काढेल होता ते मग अशी तो टाकी द्यावा ना. सगळं मिक्स करा. याला 3-4 मिनटापर्यंत शिजू द्या, जेणेकरून त्यांना कच्चापणा चालना जाईल. थोडं पाणी टाका एवढं की ते चांगलं एकदम छान असं शिजीशीन होईल. त्यांना मीठ टाका स्वादनुसार आणि झाकीशीन ठी देणं मी 3-4 मिनटामध्ये छान अशी भाजी रेडी होईल. वरतून कोथिंबीर टाकी, मिरच्या टाकात. मिरच्या असं काही काम नाही, पण मग किडा होतात म्हणून टाकी दिनात मी अशाच पडत होती साईडला मी दिनी टाकी. त्यानंतर भातसोबत खावा, चपातीसोबत खावा, भाकरीसोबत खावा, कसासोबत बी खा, पण खा आणि बनावा आणि फॅमिलीला खावाडा. तुम्ही बी खा, तुम्ही बी खुश व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय जाऊ नका. इझी आहे एकदम, बटन दाबानं लाईक बी करा बरं का.